22 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावरती गणपती बाप्पा मोठ्या आनंदाने विराजमान झाले होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गणपती न बसवण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्यामुळे अनेक गणेश भक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाची, आपल्या आवडत्या बाप्पाची आराधना ही अगदी छोटेखानी अवस्थेमध्ये केली आणि काही मंडळांचे गणपती तर काही घरगुती गणपती हे 5 दिवसांचे असतात। त्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता छत्री तलाव अमरावती येथे दरवर्षीप्रमाणे विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि 5व्या दिवसापासूनच अमरावती पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेले आहे। 25, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी गौरी उत्सव आणि गणपती उत्सव यामुळे अनेक भक्त आपल्या घरचे गणपती या ठिकाणी विसर्जन करण्याकरिता घेऊन येताना दिसत होते। शिवाय ठिकठिकाणी गौरी विसर्जनाच्या निमित्त 3 दिवसांचे निघालेले निर्माल्य सुद्धा टाकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी निर्माल्य विसर्जनाकरिता दानपेटीची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। भाविकांनी आणलेले निर्माल्य कुठल्याही पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये न फेकता ते निर्माल्य पेटीमध्येच टाकावे असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे भाविकांनी आता छत्री तलाव येथील विसर्जनाकरिता निर्मित करण्यात आलेल्या तलावामध्येच आपले गणपती बाप्पा शिरवावेत, त्यांचे विसर्जन करावे असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे। शिवाय निर्माल्याकरिता इथे वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।